प्रणाम आत्मवंदन. आज आहे शनिप्रदोष. शनिप्रदोषची एक पौराणिक कथा अशी आहे की शनिदेवांच्या कुदृष्टीमुळे अनेकांना दुःख भोगावे लागले. लोक भयभीत झाले आणि त्यानंतर लोक महादेवांकडे गेले. महादेवांना प्रार्थना केली. त्यावेळेस शिवांनी शनिदेवांना सांगितले, तुझी दृष्टी ही न्यायासाठी आहे, परंतु तू माझ्या भक्तांवर कृपा कर. त्या दिवसापासून जो भक्त शनिप्रदोषी शिवपूजन करतो, दीपदान करतो, म्हणजे 5 कणकेचे दिवे करून दीपदान करतो, त्यांचा जप करतो, त्यांच्यावर शनिदेवांची कोमल दृष्टी पडते. कर्मफळ भोगावे लागतात, परंतु ते सहन करण्याची शक्ती आणि क्षमता, मार्गदर्शनही प्राप्त होते. शनिप्रदोष म्हणजे शिक्षा टाळणे नव्हे, तर कर्म शुद्ध आणि परमार्थ मार्गदर्शन मिळवणे आहे. शनिप्रदोष काळी म्हणजे संध्याकाळी शिवालयात जाऊन 4 ते 6 या वेळात शनिप्रदोष असतो. शिवाची महादेवांची पूजा करून तिळाचे तेल अर्पण केले जाते. तसेच 5 कणकेचे दिवे शिवमंदिरात लावले जातात. एक शिवमंदिराच्या दारात, एक शिवमंदिरात लिंगाजवळ, एक बेलवृक्षाजवळ, एक नदी किनारी आणि एक शिवमंदिरात असणाऱ्या पिंपळ वृक्षाशी, आणि एक दिवा आपल्या घरात प्रवेश करताना घराच्या डावे बाजूला. असा प्रत्येक महिन्याला शिवप्रदोष जो वारीला येईल त्या वारीला हा उपाय केला जातो आणि कावळ्यांना काही ना काही खाण्यासाठी दिले जाते. आणि संध्याकाळी शिवमंदिरात किंवा घरी बसून एक मंत्र जप केला जातो. श्री शिवाय नमस्तुभ्ये किंवा ओम नमः शिवाय जो मंत्र तुमचा असेल तो नक्की जप करा. शिवकृपा तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. ग्रहांची चांगली साथ मिळेल. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरू.